तू सोबत आली नाहीस तर मी पोलिसांना बरोबर घेऊन जाईन। माझ्या समोर एवढे दोनच पर्याय आहेत, त्यातला कुठला निवडावा हे तुझ्या उत्तरावर अवलंबून असेल। काकू काकू एक आनंदाची बातमी आहे। अगं राहुलचा कुठे काय ठाव ठिकाणा लागला का? हो, दादाचं पत्र आलंय। हां, अगं काय सांगतेस काय? आपली मोनिका, हां, मोनिकाला हॉस्पिटल करावं लागलंय। मी आणि सागर जाणार आहोत हॉस्पिटलमध्ये। अवी, तू ज्योतीला मदतीला घे आणि घरातलं सगळं सामान शिफ्ट करा। काय? काहीही झालं तरी हा बँकेचा फ्लॅट आज सोडायचा म्हणजे सोडायचाच। आय एम सॉरी, बाळ नाही वाचू शकलो आम्ही। मोनिकाची कंडिशनही क्रिटिकलच आहे। ज्यांनी राहुल दादाची किडनी काढून घेतली तेच पुरावे नष्ट करण्याच्या मागे लागले। हे गरुडेश्वराहून आलेलं पत्र त्याचाच एक भाग असावा असं मला वाटतं। खरंच ग, दादा बेपत्ता झाल्यापासून आईला वेड लागले। दादा समजून हवेशीच गप्पा मारते। इन्स्पेक्टर साहेब, मी हात जोडते तुमच्या पुढे, तुमची धाकटी बहीण समजून मला न्याय द्या हो। प्रिया, अगं शॉपिंगची तयारी कर, म्हणजे लग्नाची तारीख केव्हाही नक्की होईल। पप्पा, पण एवढी घाई काय आहे? लग्नाची की शॉपिंगची? दोन्हीची। हो ना, आजपासूनच शॉपिंगला सुरुवात करूया। एकदा राहिलं ना की मग घाई होते सगळी। तू पण चल ग बरोबर। मी का? काही कार्यक्रम ठेवलायस का? नाही, पण अगं ऑफिसमध्ये ना कार्पेंटरचं काम सुरू झालंय, त्यांच्याकडे जरा लक्ष द्यायला हवं ना। अविनाशला सांग का तेवढंही जमणार नाही त्याला? सांगते आणि येते मी शॉपिंगला। नाही, काय की परांजपेनचे कोणी गुरु आहेत बनारसला, ते मुहूर्त काढ। नाही, अगदी 15 दिवसांचा मुहूर्त काढायचे आणि आपली काही तयारी झालेली नसायची, म्हणजे त्याच्या अगोदर आपली तयारी झालेली बरी, नाही का? हो ना। आणि हो, कुणाकुणाला आमंत्रण करायचे त्याची जरा यादी काढून ठेवा, नाहीतर मुहूर्ताची तारीख अगदी 15 दिवसांची काढायची आणि आपली यादी तयार नसायची। कारण काय आहे की निमंत्रण पत्रिका छापाव्या लागतील ना। ए प्रिया, अगं बघ, तुझा पप्पा तुझं कसं अगदी थाटामाटात लग्न लावून देत होते। हो ना, नाहीतरी माधुरीच्या लग्नात काही हौसमौज करताच येणार नाहीये। शॉपिंगला तुम्हीच जा, मी नाही येत, मला थोडे काम आहेत। आणि तुझ्याबरोबर शॉपिंगला यायचं आणि तुझे टोमणे ऐकायचे त्यापेक्षा न गेलेलं बरं। आता चांगली तयार झाली होती ना ती आपल्या बरोबर यायला, टोचून बोलायची गरज होती का? तू शहाणपणा शिकवायची गरज नाहीये मला। चल आटपलं लवकर, सकाळीच जाऊया आपण।
नम्रता, अगं ती माधुरी एक पाऊलही मागे यायला तयार नाहीये. तिने त्या अविनाशशी लग्न करायचं मनाशी पक्क केलंय ना, आणि हे आपण एक्सेप्ट केलेलं आहे. मग कशाला तू तिला टोचून टोचून बोलतेस? माझं ना डोकंच फिरतं. जाऊ दे. काही नाही तर निदान प्रियाचं आयुष्य तरी मार्गी लागतंय, हेही नसे थोडके. काय रे म्हणजे कसला एवढा विचार करतोय? काय अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची ओबामा निवडणूक तू लढवतोस की काय? नाही बाबा. बाबा, माणसं एवढी दुष्ट असू शकतात? तुझ्यापेक्षा नक्कीच दुष्ट असू शकत नाही, कारण तुझा जन्म दसऱ्याच्या तिथे राहणारा झाला ना, तिथे तुझा झाला. बाबा प्लीज हा, आता सकाळ सकाळी मस्करी नको. बर, सकाळी सकाळी नाही करत, रात्री कर. पण मला सांग, तू एवढा कसला विचार करतोय? मोनिकाच्या आईचा. अहो आबा, मोनिका तिथे घरात जमिनीवर तडफडत होती आणि ही बाई तिथे नुसतीच उभी राहून बघत होती. योगायोगाने मी तिथे पोचलो म्हणून बरं झालं, नाहीतर मोनिकाचं काय झालं असतं देव जाणे. तर एक तरी काम तू नक्की चांगलं केलं, याचं फळ तुला नक्कीच मिळेल. म्हणजे काय रे, ते मोनिकाचं फळ पडलं ना? म्हणजे म्हणजे तिच्या पोटातलं मूल दगावलं ना? आबा काय झालंय तुम्हाला? अहो गेलेल्या बाळाविषयी असं बोलतात का? म्हणजे काहीतरी केल्यावर काहीतरी मिळतं, ते फळ की नाही? बरं, फिरू नको, मी पण तुला बाळ म्हण. हो, दुर्दैवाने मोनिकाचं बाळ दगावलं. दुर्दैवाने कशाला? त्याच्या बापाचा पट्टा होता काय? कोणत्या पट्ट्यावर पाठवलं असतं? अरे बेपट्टा होण्यापेक्षा तिकीट चापलंच गेलं नाही तेच बरं ना. आबा तुम्हाला झालंय काय? कशाला उगीच माझं डोकं पिकवताय? तुमचं काय खरं दिसत नाही. वा बाजूला. अरे हा असा चिडून चाललाय तसं काय तिकीट काउंटरवर मीच बसले होतो. जानवी, मला वाटतं पोलीस कंप्लेंट करण्याअगदी शेवटचं एकदा प्राचीला भेटून यावं. काय करूया? अहो पण ती काही खरं सांगेल असं नाही वाटत मला. मग तरीही बघू, मी बोलून बघते तिच्याशी. तू नाही, आपण दोघंही उद्या नार्वेकरांच्या घरी जाऊ. ठीक आहे. पुरे, आता रात्र खूप झाली आहे, झोपा. काय करते? काय करतेस? कामात आहेस? काय झालंय? गप ग प्रिया, आधीच मम्माने माझं डोकं फिरवलं आणि त्यात तू बघितलं ना कसं बोलली ती टोमणे मारून. काही गरज होती का असं म्हणायची की तुझ्या लग्नात ना हाऊसमौज काहीच करता येणार नाही? प्रत्येक वेळेस बोलायचं. ताई, तुला मम्माचा स्वभाव माहिती आहे ना, आणि लहान तोंडी मोठा घास घेतेय म्हणून रागवू नकोस. अगं तिला नसेल का वाटत तुझ्या लग्नामध्ये मिरवावं? तू एक छानशी पैठणी नेसावीस. प्रिया, माझा आधीच मूड खराब आहे, तू आता लेक्चर देऊ नकोस. हा ओके ओके,
बरं ते जाऊ दे. तू मला सांग तुमच्या बिझनेसचं कुठपर्यंत आलंय? छान चाललंय. म्हणजे सगळी कामं तूच करतेस का अविनाशही तुला काही मदत करतो? काय तुला काय म्हणायचंय? एक मिनिट. अविनाश खूप चांगला मुलगा आहे आणि तो मला खूप मदत करतो. तुला खरं सांगू का प्रिया, आपला माणूस ना आपल्या आजूबाजूला असला ना तर खूप बरं वाटतं ग. त्यातच सगळं काही मिळतं. आणि तो बिचारा इतकी मदत करतो ना. इथं काय झालं माहितीये का, अहो अहो आटपलं का तुमचं? निघा लवकर. हो हो आलो. अहो मला पुढे ऑफिसला जायचंय. अगं शरद नार्वेकरांचा फोन होता. नार्वेकरांचा फोन? हो. तुम्हाला? हो, मला म्हणाले की घरी येऊन भेटून जा म्हणून. मिलिंद पवार हा गृहस्थ प्रत्यक्षात कुणाला आहे हे कळून सुद्धा तुम्ही स्वस्थ कसे? प्राचीवर तुम्ही काहीच ऍक्शन कशी घेत नाही आहात असं तेच मला विचारत होते. मी त्यांना म्हणालोय आम्ही तुमच्याकडे जायला निघालोय म्हणून. आम्ही घरी येऊ तेव्हा प्राची मॅडम घरात असतील असं बघा. बरं निघूया. हो चला, गाडीची किल्ली घेऊन येतो. हो. सीमा, तू सासरी जाण्याचा निर्णय सिरियसली घेतलायस? हो मम्मा, पण बाबा आणि समीर दादा म्हणत होते की त्यांना हे मान्य नाहीये. हे नाटक तू अजून किती दिवस वठवू शकणार आहेस? तुला एक सांगू का सीमा, मुळात तुला हे नाटक करण्याची गरजच नाहीये. एकदा का तू तिकडे गेलीस, मोहनशी मनमोकळेपणाने बोललीस, तर तुला तुमच्या नातेसंबंधाबाबत फेरविचार करावासा वाटेलही कदाचित. मला अजिबात तसं वाटत नाही. मोहन माझ्या नजरेतून पार उतरलाय, त्यामुळे मला त्याच्याशी कुठलाही संबंध ठेवण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये. मला फक्त ते पैसे मिळवायचे. अगं सीमा, असं काय करतेस तू? तू तरुण आहेस आणि या वयात मनासोबत शरीराच्याही काही गरजा असतात. त्यांचं काय करणार आहेस तू? माझ्या मनात असा विचारही येत नाही मम्मा. आणि ज्या व्यक्तीशी मनच जुळलेलं नाहीये त्या व्यक्तीबरोबर मी शारीरिक संबंध कसे ठेवू शकते? अगं पण आपण त्यांना दिलेले 5 लाख रुपये तू कसे वसूल करणार आहेस? मागून तर ते तुला काही पैसे परत देणार नाहीत. मग हे सोंग तू कसं काय वठवणार आहेस? मम्मा, मी पण त्याचाच विचार करते. एकदा का डोक्यात योजना पक्की झाली ना की मी लगेच मँगलोरला जाईन. मग पुढचं पुढे बघू.
काय उडन खटोला? कोणासाठी इतकी सजून दजून तयार आहेस? कोणी आहे का घरात? उत्तर नाहीये म्हणजे कोणी नाहीये. काय जमिनीचं डील झालं? हो. जर दुरूनच बोलू आपण. हं? आणि जमिनीशी आपला काय संबंध आहे? तशी 2 एकर जमीन विकली. हो. पैसे सुधाकरच्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर करणार आहे. काय? आपण त्यांच्या अकाउंट मध्ये कशासाठी? कशासाठी म्हणजे? अगं माझ्या मुलीचं पालन पोषणाची जबाबदारी त्यांनी घेतली आहे. तिचं पुनर्वसन केलंय त्यांनी. उद्या तिचं लग्नही तोच करणार आहे. मग त्याच्या हाताशी पैसा नको? आपण तिचं लग्न का करून देत आहेत ते? तिचा बाप मेलाय का? नाही, बाप मेला नाहीये बिचारीचा. बाप जिवंत आहे. पण काय आहे ना, हिंदू संस्कृतीप्रमाणे कन्यादान करायला आई बाप दोघंही लागतात. आणि तू मला नवरा मानत नाहीस आणि मी तर तुला बायको मानायला तयारच नाहीये. त्यामुळे कन्यादान कोणी आणि कसं करायचं? उधळा तुम्ही पैसे तुमच्या मित्राच्या डोक्यावर उधळा. नाहीतर काय तुझ्या शानशौकीसाठी राखून ठेवू का तुझ्या बोडक्यावर ओतू सगळे पैसे? बाय द वे, एक गुड न्यूज आहे. वा, क्या बात. तुझ्या तोंडून गुड न्यूज सांगा. तुमच्या लाडक्या छकुलीचं ॲबॉर्शन झालं. कुणालची खरी ओळख आपल्या दोघांना कळलेली आहेच. तसं नाहीये. कुणालचा चेहरा याही पेक्षा वेगळा असू शकतो. कशावरून? पोलिसांची नजर आहे आमची मॅडम. भ म्हटल्यावर भेंडी आणि म म्हटल्यावर मटार एवढं समजतं आम्हाला. अहो आबा, ज्योती आली ती ज्योती, सुधाकर पंडितांची मुलगी. ती कशाला आलेली? अहो आबा, तीच तर मला एक कॅरेक्टर सर्टिफिकेट देऊन गेली आणि म्हणाली आता मागचं सगळं विसरून पुन्हा नव्याने आयुष्याला सुरुवात कर. पप्पा मला मूल हवं होतं. तू निर्लज्जपणे समाजात वावरली असतीस आणि आमच्यावर मात्र जीव द्याची पाळी आणली असतीस. तू जीव दे, खरंच तू जीव दे. बालवयाची पहाट तिला आनंदाचे